Come on. Okay, now we are going to start our lecture. आपण आपलं लेक्चर या ठिकाणी आता सुरुवात करत आहोत आणि आपण डिव्हिजन पाहत आहोत. डिव्हिजन मध्ये जो काही भाग आपण आतापर्यंत पाहिला, त्याच्या पुढचा भाग आपण आता पाहतोय. काल मी तुम्हाला काही क्वेश्चन्स दिले होते. काहीमध्ये रिमाइंडर राहतं, काहीमध्ये रिमाइंडर राहत नाही. म्हणजे बाकी उरते, काहीमध्ये बाकी उरत नाही. असे काही प्रॉब्लेम्स आपण काल होमवर्कमध्ये करण्यासाठी तुम्हाला दिलेले होते. ते तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत काहींनी. काहींचे मात्र काहींनी फक्त मोबाईलमध्येच राहू दिलेले आहेत. नुसते बघितले, सोडून दिले. असंही काहींनी केलेलं आहे. परंतु रेग्युलर जे मुलं अभ्यास करतात, त्यांना याचा फायदा 100% पुढे होणार आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज 8 डिवायडेड बाय 2. मग 8 भागिले 2. 8 इथे लिहायचेत आणि 2 या ब्रॅकेटमध्ये लिहायचेत. 2 चा टेबल आता 8 येईपर्यंत म्हणा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6 आणि 2 4 जा 4 जा तो वर लिहा. 4 जा. मग इथं 4 आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर सी. गुड. नंबर नेक्स्ट 9 डिवायडेड बाय 3. 9 इथे लिहा. येस, ऑप्शन नंबर बी. आता 3 3 जा 3 3 जा 9 म्हणजेच आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. येस, व्हेरी गुड. नंबर नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहतोय ते म्हणजे 7 डिवायडेड बाय 2. आता इथं 7 आणि इथं 2 आहे. 2 चा टेबल 7 येईपर्यंत म्हणायचा आहे. कोणीतरी आलंय त्यांना घेऊ जॉईन करून. चला. तर या ठिकाणी मग 2 चा टेबल 7 पर्यंत 7 तर नाहीत. मग 7 पेक्षा असा छोटा अंक बघा, ज्याला 2 न भाग जातो. मग 2 3 जा 6 असा आहे. म्हणजे इथं 1 बाकी राहते आणि मग 3 हे त्याचा आन्सर. ऑप्शन नंबर ए. गुड. 10 डिवायडेड बाय 5. आता 10 डिवायडेड बाय 5 याच्यात काय करायचंय? 5 चा टेबल 5 1 जा 5, 5 2 जा 10. बघा 0 0. ऑप्शन नंबर बी. येस. नंबर नेक्स्ट 11 डिवायडेड बाय 4. 4 चा टेबल आता 11 पर्यंत म्हणायचा आहे, पण 11 नाहीत. मग 4 3 जा 12. पुढे जातंय ते 12. मग त्याच्यापेक्षा छोटा अंक घ्या. मग तो आहे 4 2 जा 8 आणि मग 11 मायनस 8 इज इक्वल टू 3. मग आन्सर आलेला आहे 2. बघा म्हणजे ऑप्शन नंबर ए. नंबर नेक्स्ट 12 डिवायडेड बाय 6. 6 चा टेबल आता 12. 6 1 जा 6, 6 2 जा 12 आणि मग इथं 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. आन्सर आहे 2. ऑप्शन नंबर बी. नंबर नेक्स्ट 14 डिवायडेड बाय 5. आता या ठिकाणी काय करायचं आहे? 14 इथे लिहा, 5 इथे लिहा. तर मग 5 चा टेबल 14 येईपर्यंत म्हणायचा आहे. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15. पुढे चालला. मग त्याच्यात छोटा अंक घ्या, तो म्हणजे 10 आहे. मग 5 2 जा 10. खाली इथं 4 बाकी उरते. आन्सर इज 2. ऑप्शन नंबर ए. नंबर नेक्स्ट 15 डिवायडेड बाय 3. 3 बघा आता 3 चा टेबल 15 पर्यंत सांगा. 3 4 जाईल का 5 जाईल का 6 जाईल का 7 जाईल? गुड. ऑप्शन नंबर बी. 3 5 जा 15. आता डायरेक्ट इन शॉर्ट मध्ये जाऊ. 4 चा आता 16 डिवायडेड बाय 4. मग आता इथं बघा बरं
4 3 जा 16, 4 4 जा 16, 4 5 जा 16 का 4 6 जा 16? येस, 4 4 जा 16. ऑप्शन नंबर बी. नंबर नेक्स्ट आहे आता 6 डिवायडेड बाय 17 डिवायडेड बाय 6. तर याच्यामध्ये आता आपल्याला सांगता येतं 17 इथं 6 लिहा. आता 6 2 जा 12 आणि 6 3 जा 18. 18 पुढे चालला. मग 2 जा करावं लागेल. 6 2 जा 12. मग बाकी उरते 5 आणि मग इथं 2 जा आहे म्हणजे इथं ऑप्शन नंबर ए. ओके. आता इथे बघा ज्याला भाग जातोय ते कसं शॉर्टमध्ये सांगतो. आता 18 डिवायडेड बाय 3. मग 3 ऑप्शन ए आहे 5, बी 6, सी 7 आणि सी डी 8. मग आता 3 5 जा 18 आहे का 3 6 जा 18 आहे का 3 7 जा 18 आहे का 3 8 जा 18 आहे? येस, ऑप्शन नंबर बी. म्हणजे इथं 3 6 जा 18 आहे. आता इथं भाग जात नाही त्यावेळेला मांडून घ्या. 19 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15 आणि 5 4 जा 20. तर मग 5 3 जा 15 येणार आणि मग 4 बाकी उरणार. ए. गुड. आता 20. बघा 4 4 जा 20, 4 5 जा 20, 4 6 जा 20 का 4 7 जा 20? 4 5 जा 20. माझा आवाज डबल येतोय, व्हॉइस बंद करा. तर ऑप्शन नंबर बी. येस, बी इज द करेक्ट आन्सर. आता त्यानंतर बघा 21 डिवायडेड बाय 2 असा असेल. कोण आहे ते बघू का? हा, बघू का मी तुमच्या समोर बघू दाखवू का स्क्रीनवर बी कोण सोडता येतं सगळ्यांना? मी स्क्रीन शेअर केलेली तुम्हाला माहिती आहे. मला लगेच दिसतंय मग आणि सगळ्याला दिसन पुन्हा. त्यामुळे गप्प बसा, तुमचं नाव वरती येईन मग. बघा आता 2 न 21 ला भाग द्यायचा आहे. मग पहिला अंक आहे 2. तर मग 2 1 जा 2. मग इथं काय करायचं 2 - 2 = 0. वरून घ्यायचा खाली 1. आता 2 न या 1 ला भाग जातो का? नाही जात. मग इथं काय करायचंय 0 लिहायचा आहे आणि मग इथे 0 आणि ऑप्शन 10 आहे. ऑप्शन नंबर ए. गुड. त्यानंतर 22 इकडे घेऊया. 22 डिवायडेड बाय 7. आता 7 आणि 22 डिवायडेड बाय 7. 7 चा टेबल आता 22 पर्यंत म्हणायचा आहे. पण 22 हे 7 च्या टेबलमध्ये नाहीत. मग काय करा? ऑप्शन नंबर ए. 7 3 जा 21 आणि बाकी 1 उरेल मग. 7 3 जा 21. बाकी काय होतो? 1 उरतो. तर नेक्स्ट 24 डिवायडेड बाय 6. आता इथं बघा आन्सर काय येईल? 6 3 जा 24, 6 4 जा 24, 6 5 जा 24, 6 6 जा 24. कोणतं बरोबर आहे? ऑप्शन नंबर बी. येस, 6 4 जा 24. चला त्याच्यानंतर आता इथं 25 आहे आणि डिवायडेड बाय 4. मग आता या ठिकाणी बघा, मग आता या ठिकाणी साई घोडके जॉईन झालेला आहे. साई आवाज येतो का? गुड.
4 बघा 4 4 6 जा 24 म्हणून मग इथं बाकी 1 उरते 6 आन्सर आहे. साई घोडकेला आवाज येतो का माझा? साई घोडकेला? साई घोडके सांगेल येस किंवा नो. साई घोडके आवाज येतो का? बर. आपला क्लासचा टाइम किती बाबू? तू जॉईन किती वाजता होतो रोज? ऑप्शन नंबर बी. 5 जा 25 गुड. बाकी 1 राहतो म्हणजे ऑप्शन नंबर बी. काही आवाज नाही आला तुझा मला. सांगितलं नाही काहीच. यस. मग तू सांग मला टायमिंग कितीचा आहे? तू ऑप्शन किती नंबर बी. 7 4 जा 28 रोज लवकर जॉईन होत जा बाबू. येस इथं आहे ऑप्शन नंबर बी. बी ऑप्शन 4 नंबर बी. गुड. 30 डिवायडेड बाय 8. आता 8 चा टेबल आपल्याला 8 3 जा 20 बघा 8 3 जा 24 बाकी उरतात 6 म्हणजे ऑप्शन नंबर ए. अशा पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्ही सुद्धा ते सॉल्व्ह करायचे आहेत. व्हॉइस बंद करा सर्वांनी.